नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो. तर आज आपला दिवस दुसरा म्हणू आपण, कारण की मी कालच्या व्हिडिओमध्ये मापाच्या ब्लाऊजवरून मापाच्या ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची ते सांगितली आणि खूप छान सपोर्ट भेटला मैत्रिणींचा. जसं मी कालच्या व्हिडिओत सांगितलं की आपण नवीन सुरुवात करतोय, नवीन ब्लाऊज शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने मापाच्या ब्लाऊजवरून तुम्ही संपूर्ण ब्लाऊज कटिंग कसा करू शकता, हळूहळू आपण सगळी काही मापं जी आहेत ती कशी घ्यायची, किंवा तुम्हाला त्याचा चार्ट असतो, शोल्डर चार्ट, मुंढा चार्ट, तो पण हळूहळू आपल्या चॅनलवर भेटल. तर खूप छान सपोर्ट केला मैत्रिणींनी आणि सांगितल्याप्रमाणे जसे जर कोणी पुढं आपल्याला जायचं असेल तर आपल्याला सपोर्टची गरज असते ना, तशाच पद्धतीने तुम्ही जर कमेंट केली तर मला पण एक उत्साह येतो, किंवा असं म्हणजे भारी वाटतं व्हिडिओ बनवायला. पण एक लाईकसुद्धा खूप छान वाटतो. त्याच्यामुळं जो आहे ना, मी बरेच दिवस व्हिडिओच्या समोर येत नव्हते आणि आत्ता म्हटलं चला आता व्हिडिओच्या समोरूनच आपल्याला जावं लागन. आणि बऱ्याच मैत्रिणी ज्या अशा आहेत ज्यांना ब्लाऊज ज्या आहेत ना, आपण खूप सारे व्हिडिओ बघतो पण आपल्याला लवकर लक्षात बसत नाही, पण काहींचे व्हिडिओ बघितले की आपल्याला पटकन लक्षात बसतं. तर त्या पद्धतीने बऱ्याच मैत्रिणी म्हणतात, ताई आम्हाला तुमचे व्हिडिओ बघितले की ते लगेच लक्षात येतं. त्याच्यामुळं म्हटलं चला आता समोरून आपणच व्हिडिओला सुरुवात करू. त्याच्यामुळं मग आता मी तुम्हाला दररोज माझे 4च्या नंतर व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. त्याच्यामुळं जर नवीन असेल ना तुम्ही कोणी मैत्रिणी, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि दररोजचे व्हिडिओ बघत चला, म्हणजे तुम्हाला बरोबर जे आहेत आपलं आता मी जे काही ब्लाऊज दाखवते तो म्हणजे आता मापाच्या ब्लाऊजवरून पेपर कटिंग आहे. तर मग चला, काल आपण मापं कशी घेतली ती बघितली आणि मापं घेताना कोणती कोणती मापं लागतात ते आपण बघितलं. आणि ज्या मैत्रिणींनी बघितला नसेल तो व्हिडिओ तर तुम्ही आज बघा, तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, तिथं जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघा, किंवा कमेंट बॉक्स चेक करा, तिथं जाऊन ती लिंक तुम्हाला भेटून जाईल. तिथून तुम्ही कालचा व्हिडिओ नक्की बघा. तर मग चला आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करू. आज आपल्याला कार्डशीट पेपर लागणार आहे. तुमच्याकडे कार्डशीट पेपर नसेल तर तुम्ही एक न्यूजपेपर घेऊ शकता, किंवा कोणताही तुमच्याकडे पडलेला असेल. मी जसं सांगितलं कॅलेंडर खराब असेल तर कॅलेंडरचं पण तुम्ही पान वगैरे घेऊ शकता. आणि म्हणजे खूप छान वाटलं. बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या, हो ताई आम्हाला शिकायचं आहे म्हणून. तर खरंच मला सुद्धा खूप छान वाटलं. तर मग चला आता आजपासून आपण कालपासूनच आपण सुरुवात केली. माझे बरेच व्हिडिओ जे आहेत ना ते आहेत, तुम्ही ते नाही बघितले तरी पण चालेल, कारण की जे आहेत ना खूप नवीन नवीन याच्यावरती ना कटिंग निघतात ते. तर मग आपण आहे ना आता थोडंसं, मी सुद्धा काहीतरी पहिले शिकलेली होती ना, आता परत शिकले मी, म्हणजे मी स्वतःसुद्धा अजून शिकले आणि त्याच्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करते. त्याच्यामुळं तुम्ही नक्की शिका. तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. कशी परफेक्ट मापं घ्यायची म्हणून ते व्यवस्थित बघा. समजलं नाही तर कमेंट करून विचारा, आपण त्याचं उत्तर आहे ना नेक्स्टच्या ब्लाऊजच्या व्हिडिओमध्ये मी त्याचं नक्कीच देईन. आणि मग चला, कमेंट करायला अजिबात विसरू नका. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय म्हणून, आणि एक लाईक नक्कीच करा. तर बघा, इथं ही जी आपण कालची घेतलेली मापं आहेत, साईज जी आहे ती 34 साईजचं माझंवालं ब्लाऊजचं पॅटर्न होतं. आता तुम्ही कोणत्या साईजची मापं घेतलेली आहे, म्हणजे तुम्ही आता कोणत्या साईजचं ब्लाऊजचं घेतलेलं होता, ती मापं तुम्हाला तुमच्या पद्धतीने पेपरवर टाकायची आहे. एवढं लक्षात ठेवायचं. नाहीतर मग काय करशाल, मी जी मापं टाकल तीच तुम्ही मापं टाकशाल. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जी पण मापं घेतलेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्या ब्लाऊजची, ती मापं तुम्हाला पेपरवर टाकायची. आणि ज्या मैत्रिणींनी व्हिडिओ बघितला नसेल कालचा, त्यांनी कालचा व्हिडिओ बघायचा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक त्याची मिळून जाईल, किंवा ह्याच व्हिडिओच्या खाली लगेच व्हिडिओ सजेस्ट होतो बघा, तर तो तुम्ही तिथं जाऊन बघा. तर मग चला आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करू. तर संपूर्ण मापं मी इथं घेतलेली आहे. कोणत्या मापात काय बदल करायचा ते पण सांगणार आहे. इथं तुम्ही बघू शकता, व्हिडिओ थोडासा मोठा होईल किंवा छोटा होईल, म्हणून व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला 8च दिवसात तुम्हाला संपूर्ण तुमचं ब्लाऊज शिवायला भेटल आणि शिकायला सुद्धा भेटल. तर मग चला, माझ्यासोबत कटिंग शिका मैत्रिणींनो, खूप सोप्या पद्धतीने. आता इथे बघायचं आपल्याला, आपल्या ब्लाऊजची उंची कालची होती माझ्या तर 13 इंच होती, तर मी त्याच्यामध्ये 1 इंच घेणार आहे.
आता इथं तुमची जी काय उंची असेल त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन टाका. म्हणजे 14 इंचावर मी इथं काय करतेय, मार्किंग करते. ही झाली माझ्या ब्लाऊजची उंची. आणि तुम्हाला मापाच्या ब्लाऊजपेक्षा वाटलं की मला ब्लाऊजची उंची थोडीशी वाढवायची आहे, ही उंची मला थोडीशी कमी किंवा जास्त होतीये, तर तुम्ही ती कमी किंवा जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. इथपर्यंत आपली झाली ब्लाऊजची उंची. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, तर आपल्याला इथं सगळ्यात आता 1 नंबर आपण उंची टाकली, त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे शोल्डर. तर बघा आपण शोल्डर जे आहे ते कसं मोजायचं ते मी कालच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे. तर माझं इथं शोल्डर होतं 5.25 इंच. मग मी 5.25 इंच इथं शोल्डर घेणार आहे. मी आधीच त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवलेलं होतं. संपूर्ण 4.25 इंच आलं होतं, तर आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवलं होतं. तर मग मी इथं अर्धा इंच मिळवलेला आहे, त्याच्यामुळे मी 5.25 इंचाचं शोल्डर टाकून घेतलं. आता अजून एक लाईनिंग ती म्हणजे आपली मुंढा उंची. तर मुंढा उंची किती आलेली आहे, 5.25 इंच. तर मग आपण ती 5.25 इंचावर इथं मार्क करून घेतलं. जेवढं आपलं माप निघलेलं आहे ब्लाऊजचं तेवढं आपण इथं घेतलं. आता मी ही मुंढा उंचीला लाईन मारून घेतली. तुम्ही जर एकदा मापाच्या ब्लाऊजवरून माप घेतली तर तुम्हाला पेपर कटिंग करायला काहीच टाइम लागत नाही. आता इथे बघा आपण शोल्डर टाकलं, मुंढा उंची टाकली. आता इथं आपल्याला टाकायचं आहे छातीचा चौथा भाग. तर छाती आहे आपली 34 इंच. आता 34 इंचाचा चौथा भाग येतो 8.5 इंच. 8.5 इंच हे बघा, हे 8.5 इंच आहे इथं. त्याच्या पुढे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला 1.5 किंवा 2 इंच. मी घेतेय 2 इंच. आता सरळ लाईन इथं आखून घेऊ आपण. अशा पद्धतीने हे केलं. आता इथं सरळ लाईन आखून घ्या, किंवा तुम्ही इथं खालच्या साईडला कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे. तर चला मी तुम्हाला सगळं माप सांगणार आहे. तर इथं माप टाकून घेऊ आपण. 32 साईज आहे. 32 साईजचा चौथा भाग किती येतो ते बघू. 32.5 आहे. तर बरोबर 32.5 वर मी टेप असा फोल्ड केला बघा. एक टोक दुसऱ्या टोकावर ठेवलं. तर आपलं इथं आलेलं आहे 16 इंच आणि 1 रेष. पुन्हा मी त्याच्यावरती टेपाचा फोल्ड केला तर इथं आपला चौथा भाग निघतो बघा. तर तो आहे 8 इंच आणि 1 रेष. तर मग 8 इंच आणि 1 रेष हा आपला कमरेचा चौथा भाग झाला. त्याच्या पुढे 1 इंच टक्स मार्जिन घ्यायचं आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. आता ही पॉइंट आपल्याला इथे ओढून घ्यायचंय. अशा पद्धतीने ही लाईन आपण आखून घेतली. हे बघा, तर इथं अशा पद्धतीने आपला हा पॉइंट इथं निघलेला आहे कमरेचा आणि छातीचा. हे आपल्या एवढं हे जे राहणार आहे हा भाग, हा आपला फिटिंग पार्ट राहणार आहे. आता इथून द्यायचं आहे आपल्याला शेप. तर शेप देण्यासाठी मी इथं 1.5 इंच पॉइंट घेते बघा. आता हा पॉइंट 1.5 इंच पॉइंट आपल्याला वर बॅकचा मोंड्याचा आकार देण्यासाठी अशा पद्धतीने हा आकार द्यायचा आणि असा आकार देऊन घ्यायचा. तर हा झाला आपला पाठीमागचा मोंड्याचा आकार. आपण हा दिला पाठीमागचा मोंड्याचा आकार. आता फ्रंटचा पण आपण लगेचच देऊन घेऊ. तर मी आतमध्ये अर्धा इंच डाऊन करते आणि हा इथं पॉइंट जोडते. हा जोडून दिल्यावर आपल्याला फ्रंटचा मोंड्याचा आकार द्यायचा. तर थोडासा खोल, तुमचा जास्त डीप गळा असेल तर तुम्ही इथं असा खोल पण देऊन घेऊ शकता. बघा, एक आपण बॅकचा फ्रंटचा आकार घेतला आणि एक बॅकचा घेतला आणि एक फ्रंटचा घेतला, बरोबर. म्हणजे एक आपण पाठीमागून आणि एक पुढचा, दोन्ही पण पार्ट आपण सोबत कटिंग करणार आहे. एक खालचा भाग जो आहे ना तो आपण पाठीमागचा काढू आणि वरच्या भागावरती सगळं पुढच्या माप जे आहे ते आपण टाकून घेणार आहे. आता इथे बघा, आपल्याला जे काही माप आहे याच्यामध्ये आपली काल
एक माप राहिलेलं आहे ते म्हणजे शोल्डर पट्टीचं. जे काही मापाच्या ब्लाऊजवर तुमची शोल्डर पट्टी आहे ती तुम्हाला इथं टाकायची आहे. जो काय माप आहे तुमचं शोल्डर पट्टीचं ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर मी एक मापाचं ब्लाऊज तुम्हाला दाखवते. बघा, जे आपण काल मापाचं ब्लाऊज घेतलेलं होतं त्याच मापाच्या ब्लाऊजवरून तुम्हाला शोल्डर पट्टी मोजून दाखवणार आहे. तुम्ही पण तुमच्या ब्लाऊजची शोल्डर पट्टी नक्की मोजून घ्या. बघा, तर इथं जी काही शोल्डर पट्टी तुम्हाला टाकायची ती तुम्ही इथं टाकू शकता. आता जशी ही शोल्डर पट्टी आहे 2.5 इंच, 2.5 इंचामध्ये आपल्याला अर्धा इंच घ्यायची आहे, म्हणजे एक्स्ट्रा घ्यायचं अर्धा इंच. जे काय आपलं इथं मोंड्यामध्ये बाही जोडताना अर्धा इंच एक्स्ट्रा जातं, मग आपण इथं आधीच एक्स्ट्रा घेऊन टाकू. तर ते मी 3 इंचावर मार्क करून घेते. बघा, गळा रुंदी जी आहे ती आपली 2.25 इंच इथं शिल्लक राहते. तर मी 3 इंचावर मार्क केलं. शिवून ही शोल्डर पट्टी बरोबर 2.5 इंचाची तयार होईल. आता पुढचा गळा मी सांगते. तर पुढचा गळा होता 6.5 इंच आलेला होता. पण ज्यावेळेस आपण असं माप टाकतो पेपरवरती त्यावेळेस तुम्हाला थोडासा कमी घ्यायचा आहे गळा. तुम्ही 6 इंच टाकलात तरी चालन. आणि ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस गळा कसा वाढवायचा कसा लांबवायचा ते मी तुम्हाला स्टिचिंगमध्ये सांगणार आहे. तर इथं बघा, आता मी इथं 6 इंचावर गळा टाकते. गळा रुंदी आपली 2.25 आहे. तर मी इथं गळा रुंदी जी आहे ती 2.5 इंच ठेवायची खाली. तुम्ही ही कंपल्सरी 2.5 इंच ठेवली तरीही चालन. आणि जर तुम्हाला पुढून गळा जास्त पसरट आवडत नसेल तर मग तुम्ही 2.25 इंच गळा रुंदी खालच्या साईडने ठेवली तरी पण चालन. या ठिकाणी आता आपण इथून घेतलंय. आता इथून आपल्याला द्यायचा आहे असा शेप, गोल कटोरीचा आकार. अशा पद्धतीने आता आपण हा गळ्याचा आकार देऊन घेतला. आता आपल्याला घ्यायची आहे योगपट्टी. तर मी इथं 2.5 इंचावरती योगपट्टीचा मार्क करते. तर दोन्ही साईडने 2.5 इंचावर मार्क करून घ्यायचंय आपल्याला. आता इथून आपल्याला घ्यायचंय 1.25 इंच आणि द्यायचंय आपल्याला हा शेप. तर बघा, आपण हा 2.5 इंचावर योगपट्टीचं माप टाकलं, त्याच्यानंतर 1.25 इंचाने योगपट्टीचा शेप देऊन घेतला. आता आपल्याला ह्या घेतलेली घडी जी आहे याचा घ्यायचा आहे मधला सेंटर. तर 34 साईजला कितीची कटोरी निघल तर तुम्ही इथं पाहू शकता 5.5 इंच, 5.25 इंच पाहिजे आपल्याला. पण आपली जी कटोरी आहे ती भरलेली इथं 5.5 इंच. तर ती कशी भरली मी तुम्हाला सांगते. हे जे कमरेचा भाग आहे ह्या कस्टमरचा, म्हणजे हे जे मापाचं ब्लाऊज आहे हे कमरेचा भाग आणि हा छातीचा भाग, याच्यामध्ये फक्त 2 इंचाचं अंतर आहे. त्याच्यामुळं इथलं अंतर जे आहे ते वाढलं. पण हीच लाईन जर अशी मध्ये असती, म्हणजे कमर कमी असतं, तर मग इथं काय झालं असतं, आपल्याला हा भाग कमी भेटला असता आणि बरोबर आपली 5.25ची कटोरी बसली असती. इथं तुम्हाला डिफरंट लक्षात आला असेल. कमीत कमी छातीमध्ये आणि कमरेमध्ये 4 इंचाचं अंतर पाहिजे, पण इथं अंतर कमी आहे. पण आपल्याला एक आनंदाची बातमी म्हणजे जी काही साईज आहे त्या साईजनुसारच इथं कटोरी भेटणार आहे. कारण की यांचं कमरेचा भाग जास्त आहे आणि कटोरी जरी 8.5ची आहे, म्हणजे 34ची छाती आहे, पण तरी पण इथं कमर त्यांचं जास्त आहे. तरी आपल्याला कटोरी ही बरोबर त्यांना बसणार आहे. त्याच्यामुळं इथं डिफरंट काय करायचं, फक्त आपल्याला इथं याचा मधला सेंटर घ्यायचा आहे आणि या पद्धतीने मधला पॉइंट काढून घ्यायचा आहे. जर कुणाची कमर 30 इंच असेल, 29 असेल, तर तुम्हाला 5.25ची कटोरी टाकायची इथं. पण आता तुम्ही जी काही मापं घेतली ती तुमच्या साईजनुसार घेतलेली असणार आहे. कुणाचं माप किती पण असू शकतं, 28 छातीपासून तर 44 छातीपर्यंत कोणतंही माप असू शकतं. तर त्यानुसार फक्त तुम्हाला काय करायचंय, योगपट्टीवरती इथं निम्मा
याचा भाग घ्यायचा आहे, तिथं आपली कटोरीचा पॉइंट टाकून घ्यायचा आहे. आता जो आपण फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार घेतला ना, इथूनच आपल्याला काय करायचं आहे, हे बघा इथं या पद्धतीने 2.5 इंच पॉइंट घ्यायचा आहे. 2.5 इंचावरती. त्याच्यानंतर इथून 1 इंच पॉइंट घ्यायचा आहे गळ्यावरती. वरतून पण मोजू शकता. 5 इंच, 4.5 इंच ते 5.5 इंचाच्या आतमध्ये कुठे पण पॉइंट घेऊ शकता तुम्ही. तर मी इथं 1 इंच वर घेतला गळ्यावरतून. आता हे पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे. बघा आपण हा कटोरी इथे जोडून घेतली. आपल्याला इथे संपूर्ण जे काही माप आहे ना आपलं, ते आपलं झालेलं आहे. काय करू आता आपण याला कटिंग करून घेऊ. मी इथं दोन्ही पण बॅक आणि फ्रंट दोन्हीही पार्ट सोबत कटिंग करतेय. आपण बॅक पार्ट नंतरून वेगळा करून घेऊ. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आज सगळ्यात पहिला जो पाठीमागचा आपला मोंढ्याचा आकार आहे ना, तो सगळ्यात पहिलं कट करून घ्यायचा आपल्याला. जी गळाली निघलेली ती पण आपल्याला इथं कट लावून घ्यायची. बघा अशा पद्धतीने आलं लक्षात. आता आपण बॅकचा जो मोंढ्याचा आकार आहे त्याच्यासाठी आता हा आपला बॅक पार्ट वेगळा करून घेऊ. आणि त्याच्यानंतर जी गळा रुंदी लावलेली आपण तिथून आपल्याला आवडीनुसार गळा काढून घेऊ. सगळ्यात तर पहिला आपण हे पार्ट जे आहेत ना ते वेगळे करून घेऊ. आता योकपट्टीचं माप वेगळं करून घेऊ. गळ्याचं माप वेगळं करून घेऊ. कटोरी वेगळी करून घेऊ आपण. बघा ही आपली क्रॉस पट्टी, ही आपली योकपट्टी. तर आपल्याला इथं आपण हे जे आपण मापाच्या ब्लाऊजवरून पेपर कटिंग करतो याच्यामध्ये आपण ही जी योकपट्टी आहे, ही जी क्रॉस पट्टी आहे आणि ही जी योकपट्टी आहे, कोणत्या मापामध्ये काय वाढवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता सगळ्यात पहिला आपण कटोरी वाढवून घेऊ. आता बघा ही जी कटोरी आहे ही आपल्याला काय करायचंय, सेम टू सेम आपल्याला इथं दुसऱ्या पेपरवरती आखून घ्यायची आहे. त्याच्यासाठी आपण एक वेगळा पेपर घेऊ. तर ह्याच पेपरवरती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी एक व्हाईट कलरचा पेपर घेते, कारण आपण या पेपरवरती बाही कटिंग दाखवू. तर बघा साडीत निघलेला पेपर आहे. तुमच्याकडं जर अशा साड्या वगैरे आसन हे आलेल्या किंवा असा पेपर तुम्ही व्यवस्थित जपून ठेवलं तर तुम्हाला असं कटिंग करायला आहे ना याचा खूप फायदा होईल. तर हे माझ्याकडं कस्टमरच्या साडीत निघलेला पेपर होता हा, आणि मग मी तो जपून ठेवला. म्हटलं आपल्याला कटिंग करायला काम येईल. बघा तर मी हा पेपरवर तुम्हाला कटोरी कशी वाढवायची ते सांगते. सगळ्यात तर पहिलं ही कटोरी सेम टू सेम आखून घ्या, जशीच्या तशी. हे बघा जशीच्या तशी ही कटोरी आखून घेतली आपण. आता कटोरी कशी वाढवायची आणि किती वाढवायची ते पाहू. तर जी कटोरी आहे ना ती आपल्याला बघा जो गोल राऊंड असतो ना आपला हा, ह्या साईडचा इकडनं 1 इंच कटोरी वाढवायची आहे.
आता इथं तुमची साईज किती पण असेल तरीही चालन. ह्या साईडने 1 इंच वाढवून घ्या आणि जिकडं हुक लूक पट्टी आहे त्या साईडने आपल्याला 1.5 इंच वाढवायचंय. आता ही जी बाजू आहे आपली, ही जी बाजू आहे इथली, ही जी लाइनिंग आहे त्या लाइनिंग पर्यंत घेतल्यानंतर त्याच्यापेक्षाही अर्धा इंच खाली आपल्याला वाढवायचंय. अर्धा इंच खाली वाढवायचंय. हे पॉइंट लक्षात घ्या. अर्धा इंच खाली पॉइंट वाढवल्यानंतर जिथं आपली हुकलूक पट्टी आहे तिथं अर्धा इंच वाढवायचंय. बघा, तुम्ही टेपनी पण मोजून घेऊ शकता. आणि इथं जो पॉइंट राहणार आहे ना, हा आपल्याला आपलं शिलाई मार्जिन किती जातं तेवढंच वाढवायचं. कुणाचं पाव इंच कपडा लागतो, पण शक्यतो अर्धाच इंच घ्या. काय होतं मग लवकर कटोरीचा भाग जो आहे ना तो उसवतो, किंवा कटोरीमध्ये बघा साईडने आपण राऊंड देतो तर तिथं लगेच कपडा उसवून जातो. शिलाई मार्जिनला अजिबात हाय काही नाही करायची. थोडासा कपडा वाढव घ्यायचा आपण, कपडा जास्त कुतवायचा. बऱ्याच मैत्रिणी कस्टमर म्हणतं आमचा कटोरीत ब्लाऊज गेला, लवकर उसवला. त्याच्यासाठी काय करायचं, नेहमी ह्या साईडने ना थोडं अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून एक्स्ट्राच कटोरी दाबायची आपल्याला इथे. आता इथं आपल्याला हे काय करायचंय बघा, हा जो अर्धा इंच खाली पॉइंट वाढवला ना इथपर्यंत आपल्याला हा वरचा पॉइंट जोडायचा आहे. इथं पण तेच करायचंय. आता वरतून जोडून घेऊ आपण. हे बघा, अशा पद्धतीने ही लाईन खालीपर्यंत आखून घ्यायची. हा अर्धा इंच वाढवला ना, याच्यापेक्षा खाली वाढवून घ्यायचं. आता इथं मधला सेंटर घ्यायचा याचा, इथून ह्या कटोरीचा मधला सेंटर घ्यायचा. टेप फोल्ड केला की बरोबर मधला सेंटर निघतो. बघा, आणि आपण जो काही टक्स पॉइंट घेतलेला होता कटिंग करताना तो आपल्याला इथं काय करायचंय, हा जो आपण घेतलेला पेप आपला हे आहे क्रॉसपट्टी, ती आपल्याला इथं ठेवायची आहे. हे बघा, इथे ठेवायची आहे. इथं ठेवल्यानंतर आता माझी काल चापन पेपर कटिंग माप घेतली, त्याच्यामध्ये कटोरीचा जो काही टक्स पॉइंट होता तो होता 8.5 इंच. मग आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवावा लागन, तर मी घेते 9 इंच. बघा, इथं येईल माझा पॉइंट 9 इंच. हा आपला कटोरीचा टक्स पॉइंट राहणार आहे. तर तुमचा पण जो काय आलेला असेल तो पॉइंट इथं घ्यायचा. आता हा पार्ट आपण साईडला ठेवू, कारण की आपल्याला इथे टक्स पॉइंट मिळालेला आहे. त्याच्यावरती एक लाईन आखून घेऊ. अशा पद्धतीने आपला हा कटोरीचा टक्स पॉइंट आहे. तर सरळ अशी लाईन धरली तर बरोबर आपल्याला इथं अशा पद्धतीने इथं हा कटोरीचा टक्स पॉइंट मिळणार आहे. हा मधला आपला इथला सेंटर राहणार आहे. आता काय करायचंय आपल्याला, तर थोडंसं कमी जास्त इकडे तिकडे पण होऊ शकतं, एवढं नाही, पण आपला टक्स पॉइंट हा राहणार आहे. हा ध्यानात ठेवायचा. इथूनच मोजला तर तो येतोय बघा इथं 2.5 इंच. आता इथून सेंटर मधला घेतल्यानंतर खाली वाढवायचंय आपल्याला 1.5 इंच. का तुम्ही 1 इंच पण घेऊ शकता, पण मी 1.5 घेतलं. आणि हे पॉइंट आपल्याला असे जोडायचे. ही झाली आता माझी 34 साईजची कटोरी. हिला मी कट करून घेणार आहे. त्याच्यानंतर आपण तिचा टक्स वगैरे बघणार आहे. तर हिला कट करून घेऊ आपण. बघा किती सुंदर आपली कटोरी निघली आहे 34 साईजसाठी. इतकी भारी कटोरी निघली ना, तर तुम्हाला आता काय सांगू. बघा इथं आता अशा पद्धतीने बघा आपण टेप धरायचा, ते कटोरी अशी फोल्ड करायची. आता इथं बघा हा जो कटोरीचा टक्स पॉइंट आहे तो इथं आलेला आहे आपला. तर बघू आपली कटोरी कशी निघती म्हणून. तर इथून मी ना 1.25 इंच काय करायचंय आपल्याला, खालच्या साईडनी टक्स पॉइंट घ्यायचंय आडवा.
हे बघ, अशा पद्धतीने आपली इथं ही 34 साईजची जी कटोरी आहे ना ती अशा पद्धतीने इथं निघलेली आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी निघलेली आहे आणि मस्त तयार झाली आहे. ही याच्यामध्ये अशी फिट होणार. आता ही जी घेतलेली आपली क्रॉसपट्टी आहे हिच्यामध्ये आपल्याला काय करायचं ते सांगते. ही जी क्रॉसपट्टी आहे ही आपण ज्यावेळेस कापडावरती ही ठेवू तर ही आपल्याला अर्धा इंच खाली वाढवून घ्यायचे. अर्धा इंच जसं आपण ही कटोरी अर्धा इंच वाढवली ना त्याच पद्धतीने ही क्रॉसपट्टी सुद्धा आपल्याला खाली अर्धा इंचानी वाढवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ही जी योकपट्टी आहे हिच्यामध्ये आपल्याला काहीच वाढवायचं नाहीये. काय होतं बऱ्याच वेळेस योकपट्टी ही मोठी होऊन जाते आणि कटोरीच्या वरती आपली कटोरीच्या वरती योकपट्टी चढते. मग काय होतं बऱ्याच वेळेस ते ब्लाऊज दिसायला चांगलं दिसत नाही. तर तुम्ही ही टिप्स नक्की फॉलो करा. ही जी कटोरी आहे तीच आपल्याला इकडं वाढवून घ्यायची कटिंग करताना आणि ही जी क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला खाली अर्धा इंचानी वाढवून घ्यायची. आता तसं नेक्स्ट व्हिडिओ आपला ब्लाऊजवर कशी मापं टाकायची त्याचा येणारच आहे. पण मग जर कोणी मैत्रिणी जास्त इच्छुक असेल की नाही मी आता लगेच कटिंग करून लगेच स्टिचिंग करून बघणार आहे तर मग तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला माहिती दिली आहे किंवा नेक्स्ट व्हिडिओ माझा बघतात की नाही बघतात त्याच्यामुळं अगोदरच माहिती देऊन टाकली मी. मला अशीच घाई असते. आता इथून खालून आहे ना काय करायचं काहीच करायचं नाही. ह्या योगपट्टी काहीच वाढवायचं नाही. फक्त क्रॉसपट्टी अर्धा इंचानी वाढवायची आहे. तर मग चला आता बाही बघू आपण. बाही पण खूप सोपी आहे. तर बाही जी आहे ना ती बाहीची उंची होती आपली कालची 7.5 इंच. आता तुमची किती पण असू शकते कमी असू शकते. तर माझा पेपर आहे म्हटलं कमी पडतो की काय पण 8.25 इंचाचा पेपर आहे माझ्याकडं. थोडं पाव इंच मी कापडवर ठेवताना कमी करून घेईन. बघा जेवढी उंची आहे पेपरची मी तेवढी घेऊन टाकते. त्याच्यानंतर इथं दंडगेर टाकून घेते. तर इथं माझं दंडगेर आहे 6.5 इंच. 6.5 इंचावर मी इथं मार्क करून घेते. पहा आपण जे काही शिलाई मार्जिन घेतलं 2 इंच तेवढं मी इथं ठेवून घेतलं. आता सगळ्यात महत्त्वाची कॅप हाईट. कॅप हाईट मी इथं घेणार आहे 2.5 इंच. वयस्कर आजी आहे त्याच्यामुळे जास्त आपण काय होतं बऱ्याच वेळेस डीप गळा जास्त असेल ना तर मग इथं कॅप हाईट घ्यायला काही वाटत नाही जास्त खोल. नाही तर मग आपल्याला ब्लाऊज काखेमध्ये जास्त टाईट होतो किंवा काचतं खूप असं मोंढ्यामध्ये कापड असं खेचल्यासारखं होतं. तर त्याच्यामुळं आणि हे वयस्कर आजीचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळं मी इथं फक्त कॅप हाईट 2.5 ठेवली. आणि तुमचा डीप गळा असेल ना 10 इंचाच्या खाली तर मग तुम्ही कॅप हाईट ही 3 इंचापर्यंत घ्या. पण छोटी बाही असेल तर काही नाही तुम्ही 2.5 इंचापर्यंत घेतलं तरी चालेल. कॅप हाईट मी 2.5 इंच घेतली आहे आणि इथे लाईन आखून घेतली आहे. आता कॅप हाईटवर किती हे टाकायचं आहे आपल्याला म्हणजे कॅप हाईटवर आता किती पॉईंट अंतर द्यायचं आहे त्याच्यासाठी आता आपण जो काय मुंडा घेर घेतला होता तो आपल्याला टाकायचा आहे. तर इथं माझा मुंडा घेर आहे 8.25 इंच. तर मग 8.25 इंच अशा पद्धतीने माप टाकून घ्यायचे. तर इथून असं टाकायचं टेप धरायचा आणि 8.25 इंच टाकून घ्यायचा. त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 2 इंच. तर हे आपलं इथं फिटिंग राहणार आहे. बघा इथून 1 इंच पॉईंट घेऊ शकता ना अशा पद्धतीने 1 इंच घ्यायचं आणि तिथून शेप द्यायला सुरुवात करायचा. तर ह्या पॉईंटपर्यंत शेप द्यायचा. आता ही एकदम सोपी पद्धत आहे बरं का. तुम्हाला कुठलंही गणित नाही करायचं काय नाही करायचं. जी मापं घेतली त्या मापावरून फक्त आरामशीर ही बाही कटिंग करायची आहे. तर बाहीमध्ये सुद्धा गणित आहे कशा पद्धतीने कोणती मापं कुठं टाकायची ते सुद्धा आहे. पण काय होतं आपण बऱ्याच वेळेस नवीन ब्लाऊज शिकतोय आणि खूप सारं कन्फ्यूज व्हायला नको म्हणून फक्त. आणि आता आपण हा आतून खोल भाग दिलेला आहे जो आहे 1.25 इंचावर किंवा तुम्ही अर्धा इंचावर पण देऊ शकता. पण 1.25 इंचावर द्या कोणी 1 इंचावर पण आपण देऊ शकतो. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण संपूर्ण ब्लाऊज कटिंग केलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मी संपूर्ण ब्लाऊज मापाच्या ब्लाऊजवरून कसं कटिंग करायचं पेपर कटिंग ते सांगितलं. त्याच्यामुळे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळी पॅटर्न ब्लाऊजवर कशी बसवायची आणि ती कशी शिवायची कसं काय सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळेल. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल कोणी मैत्रिणी ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.
तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.